स्वागत आहे तुमचं कल्पना इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 10वीचा बी स्मार्ट हा लेसन पाहणार आहोत. बी स्मार्ट म्हणजे हुशार बना किंवा प्रभावी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. तर चॅम्पियन म्हणजे हुशार मुलं किंवा हुशारी जिममध्ये तयार होत नाही. तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर हुशारी तर स्वतःमध्ये ते काहीतरी खोलवर असतं. म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये जे चॅम्पियन असतात त्यांच्यामध्ये आतून काहीतरी असतं, इनसाइड देम, त्याच्यापासून ते बनलेले असतात. अ डिझायर, तर आतून त्यांच्यामध्ये कोणकोणते शक्ती असतात, तर डिझायर, अ ड्रीम, अ विजन म्हणजे इच्छा, आकांक्षा, स्वप्न, दृष्टिकोन त्यांच्यामध्ये वेगळे असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, आणि त्यांच्याकडे अजून काय असतं तर हुशारी आणि इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण खरं तर काय सांगितलं, इच्छा ही हुशारीपेक्षा प्रबळ असावी लागते. म्हणजे म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तसं द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. तर इच्छा ही हुशारीपेक्षा जास्त असावी. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्रीव इन द सेम मॅनर. तर जे सक्सेस झालेले जीवनात व्यावसायिक असतात किंवा ज्यांची थ्रीव मीन्स काय तर भरभराट झालेले असतात, ते इन द सेम मॅनर, तर ते या गोष्टीमध्ये त्यांची इच्छा प्रबळ असते असं सांगायचं आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. तर सगळ्यामध्ये तर आपल्यात नॅचरल काही हुशारी असते किंवा काही प्रबल स्थाने असतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. जर ती हुशारी आपण जरा आपल्या जीवनातील ध्येयामध्ये वापर केली, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला जीवनामध्ये सक्सेस खूप सोप्या पद्धतीने मिळू शकेल. वी शॅल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. तर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी जर कोणतेही ॲक्शन घेतली नाही तर तुम्ही त्याच्यापासून लांबच राहाल. ध्येय तुम्हाला भेटू शकणार नाही. तर पुढचा पॅराग्राफ पहा. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट. तर निश्चित केलेल्या ध्येयासाठी काही व्हॅल्युएबल म्हणजे महत्त्वाचे ॲसेट्स म्हणजे मालमत्ता किंवा तुमचे संपत्ती किंवा ध्येय म्हणू शकतात. तर तुमचे निश्चित केलेली ध्येयचे 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत. तर ते बघा, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड द स्टेपिंग स्टोन टू इनेम्युलेट द पाथ. तर ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, पहिलं तर वास्तविकता, आणि स्टेपिंग स्टोन म्हणजे पहिले पाऊल. हे 2 गोष्टी तुम्हाला इल्युमिनेट द पाथ, तर तुमचा मार्ग प्रकाशित करतात. गोल पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. तर गोल्स मीन्स काय, ध्येय तुमचे सगळ्यात जीवनाच्या शिरस्थानी असतात. अँड परस्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि तुम्ही त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला ज्ञानाबरोबर चांगलं फ्युचर, बेटर फ्युचर सिच्युएशन, तर भविष्यात तुमच्या चांगलं भविष्य तुमचं होऊ शकतं. दे हेल्प अ स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. तर ते आपल्याला कशासाठी मदत करतात, दे हेल्प अ स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. तर आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगी पडतात. तसेच याशिवाय रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग हॅपन. आणि तसेच आपले आयुष्य सोप्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी आणि लेटिंग थिंग हॅपन्स, जे काही घटना सोडून देण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. पुढचा पॅराग्राफ बघा. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी. तर निश्चित केलेले ध्येय आपल्याला सोपे दिसतात, बट फॉर सम, पण काही वेळा इट इज क्वाईट चॅलेंजिंग. काही वेळा ते आपल्याला चॅलेंजिंग असतात. फिअर
फेल्युअर, भीती आणि अपयश मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. तर आपल्याला आपल्या कुठलेही ध्येय सक्सेस होण्याची भीती आणि अपयश याच्यामुळे आपण कोणत्याही ध्येयापासून पाठीमागे राहू शकतो. वन हॅज टू डिसाइडेड व्हॉट वन्स वॉन्ट टू अचीव. तर एकदा जर तुम्ही ठरवलं तर वन हॅज टू डिसाइडेड व्हॉट वन्स वॉन्ट टू अचीव इन एंड. तर तुम्ही जर ठरवलं शेवटी तुम्हाला काय व्हायचं आहे, तर टू अकम्प्लिश गोल, तर तुम्ही त्या पूर्णत्वाकडे जाता. एक्सपर्ट काय सांगतात, एक्सपर्ट रिकमेंडेड 5 स्टेप अप्रोचेस. तर तुम्हाला शिफारस करतात एक्सपर्ट. रिकमेंडेड मीन्स काय, तर शिफारस करतात 5 स्टेप अप्रोच. तर त्या पूर्ण करण्यासाठी काही 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आहेत. त्या कोणत्या, तर स्मार्ट बनण्यासाठी कोणत्या 5 गोष्टीला आवश्यक आहेत ते सांगितल्यात बघा. स्मार्ट गोल्स आर मॅथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. तर ते आपल्याला यशापर्यंत पोचवतात या 5 गोष्टी. स्मार्ट स्टँड फॉर, स्मार्टचं डेफिनेशन सांगितलं पुढं विस्तृत करून. द स्मार्ट फॉर स्पेसिफिक, एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, अँड ए फॉर अचिवेबल, अँड आर फॉर रिअलिस्टिक, अँड टी फॉर टाईम बाउंड. तर या 5 गोष्टी विस्तृत करून सांगितलेल्या आहेत. पुढं बघा, स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. तर स्मार्ट ध्येय या प्रकारचे आपण रुब्रिक मीन्स काय, त्याची नियमावली दिलेली आहेत. स्मार्ट गोल्स आपण कसे फॉलो करू शकू ध्येय. तर स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर स्पेसिफिक्स म्हणजे काय, तर विशिष्ट आवश्यक गोष्टी आपण कशा पार करू शकू हे सांगितले बघा. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट ध्येय. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर ह्याच्यामध्ये कोणता सहभाग असतो, तर विशिष्ट एरिया जो तुम्हाला त्यापासून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल्स कॅन बी. तर मोर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट एरिया आणि विशिष्ट शुद्धतेने आपण ते ध्येय पूर्णत्वाकडे जाऊ शकू. इट मेक इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड द गोल. तर ते आपल्याला हे विशिष्ट एरिया आपल्याला बनवतात सोपं. इझियर टू पॅरामीटर म्हणजे काय, तर मापदंड. पॅरामीटर आपल्याला फॉलो करू शकू आपण विशिष्ट पद्धतीने आपले गोल ध्येय करतोय का हे पाहण्यासाठी. अँड वर्क टुवर्ड द गोल, आणि त्याप्रमाणे आपण त्या ध्येयावर काम करू शकू. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिले, इट इज इन बिल्डिंग अ हाऊस. जर तुम्ही घर बांधताय, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी, आणि खरी कॅपॅसिटी त्याची काय आहे घर बांधण्यासाठी. ही रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच, आणि त्यामुळे त्या घरासाठी काय आवश्यक आहे हे आपण पाहू शकू किंवा पूर्ण करू शकू त्या रिक्वायरमेंट. हे झालं स्पेसिफिक्स म्हणजे विशिष्ट एरियामध्ये आपण विशिष्ट पद्धतीने ध्येय प्राप्त करू शकू. तर मेजरेबल ध्येय कसं असावं, मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य असावं. तर क्वांटिफाईंग गोल्स, मोजण्यायोग्य ध्येय. प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. तर मोजण्यायोग्य ध्येय आपल्याला काय पुरवतात, तर प्रगतीचे मार्ग ते ध्येयाच्या दिशेने ट्रॅक करण्याचे मार्ग आपल्याला दाखवतात. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल्स पिरियड. आणि हे आपल्याला सोपे बनवतात. बेंचमार्क म्हणजे काय, तर कामाचे प्रमाण. परफॉर्मन्स मीन्स काय, तर कामगिरी. तर प्रमाण ठरवतात कामगिरीचे
आणि थ्रूआउट द गोल पिरियड ते संपूर्ण ध्येय पूर्ण करण्यासाठीचे योग्य प्रमाण निश्चित करता येऊ शकतं. अँड इन्क्लुडिंग द एरियाज टू इम्प्रूव्ह, आणि तसेच ते समाविष्ट करून पुढे जाण्यासाठीही मदत करतात. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड द पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिग्निफाईड. तर ते सांगितलं ज्यावेळेस खेळाडू फुटबॉल खेळताना त्याच्यासाठी एक्झॅक्ट रोल, त्याचा रोल आणि पोझिशन ही स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक असते. अचिवेबल. पुढचं बघा, ए फॉर अचिवेबल. स्मार्टमधला ए. अचिवेबल सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. तर निश्चित केलेले ध्येय आपल्याला ठराविक वेळेतच पूर्ण करावी लागतात. त्यामुळे अचिवेबल मीन्स काय, तर साध्य करण्याजोगे. ऑफन बरेच वेळा काय होतं, दिस गोल मे बी ॲक्ट ॲज स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. तर काही वेळा ध्येय ही आपल्याला स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड ठरतात ते ध्येय बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर, त्यात तुम्ही करिअर पण करू शकता. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. पण जसं की ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही समजा ठरवलं आहे की तुम्हाला प्रेसिडेंट, अध्यक्ष किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान बनायचे, पण ते होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर, ते तुम्ही आत्ता नाही बनू शकत, पण ध्येय ठरवलं तर भविष्यात बनू शकता. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट. रिअलिस्टिक म्हणजे ते वास्तववादी असावं, काल्पनिक नसावं ध्येय. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑर एक्सपर्टीज. तर हे महत्त्वाचं आहे की तुमचं ध्येय करंट स्किल्स, वर्तमान काळातील तुमच्या बुद्धीच्या हुशारीवर अवलंबून असावं किंवा तुमच्या त्या कौशल्यावर अवलंबून असावं. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाईम. एक्सपर्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट टू बी टाईम अनरिअलिस्टिक. तर थोड्या वेळामध्ये एक्सपर्ट होणं हे अवास्तववादी आहे, ते वास्तवाला धरून नाही आहे. बिईंग रिअलिस्टिक. वास्तववादी होणं म्हणजे विल मेक टेक इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. तर तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये वास्तववादी बनून सक्सेसफुलरित्या तुम्ही तुमचं गोल्स म्हणजे ध्येय पूर्ण केली पाहिजेत. इफ जर डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक अँड नॉट अग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही हे आक्रमक नसाल, तुम्ही बचावात्मक आणि आक्रमक नसाल तर द गोल्स परहॅप्स लॅक रिअलिझम. तर तुम्ही तुमच्या त्या ध्येयामध्ये काही कमतरता असू शकते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू अधेर टू दॅट पिक्चर. तर तुमच्या मनामध्ये क्लिअर चित्र पाहिजे, तुम्हाला काय बनायचं आहे, आणि मस्ट हॅव ॲबिलिटी, आणि ती तुमची क्षमता पाहिजे की टू अधेर टू दॅट पिक्चर. ते पिक्चर अधेर मीन्स काय, तर बाइंड म्हणजे ते चित्र मनात धरून तुम्ही पुढं जाण्याची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. हे झालं आर फॉर स्मार्टमधला. आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तववादी धरून तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करा. टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय, समयबद्धता म्हणजे वेळेचे बंधन. इस्टॅब्लिश्ड टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. तर स्थायी केलेला असतो, स्थापन झालेला असतो, प्रत्येक कामासाठीची वेळ ठरलेली असते असं सांगायचं आहे. पॅरामीटर्स अराउंड इच गोल. तर प्रत्येक गोलला काही पॅरामीटर्स प्रमाणबंधनं असतात. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आणि ते तुम्हाला मदत करतात तुमच्या ध्येयावर फोकस
करण्यासाठी आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे काय तर ध्येय जबाबदारीने वागण्यासाठी तुम्हाला टाईम बाउंड मदत करते. टू रिड्यूस वेट, समजा तर तुम्हाला ध्येय वजन कमी करायचे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, तर तुम्हाला माहिती आहे तर काय केलं पाहिजे वजन कमी करायचे तर. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी, पण तुम्ही सातत्याने वेळेचे बंधन आणि तशी क्रिया किंवा ॲक्शन नाही घेतली तर ते तुमचं वजन करायचं स्वप्न सत्यात उतरत नाही. इट मे बी, तर वजन कमी करण्यासाठी काय करायला लागेल. इट मे बी एक्झरसाइज, तर तुम्हाला व्यायाम करायला लागेल. डाएट अँड जेवणाचे खाणेपिणे पाळायला लागेल. तसेच अँड स्ट्रेस फ्री थॉट, आणि मनावर ताण आणणारे विचार, स्ट्रेस फ्री थॉट, मनावर ताण आणणारे विचार काढून टाकले पाहिजेत. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंट विदाउट हेजिटेशन, तर ते सर्व काही तुम्ही स्वतःवर इम्प्लिमेंटेड म्हणजे लागू केले पाहिजे, आणि तसेच ते विदाउट हेजिटेशन म्हणजे मनाची काकू न करता, हेजिटेशन आणि डाऊट म्हणजे शंका न घेता, ऑर इंडिफरन्स म्हणजे तुम्ही कोणतीही उदासीनता न बाळगता, बट विदिन अ डेडलाईन, आणि ह्याच्याबरोबर तुम्ही काही वेळेची सीमारेषा पाळली पाहिजे. हे टाईम बाउंडचं तुम्ही महत्त्व पाळलं पाहिजे. तर पुढं बघा, विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल, तर दृष्टिकोन, इच्छा, हेतू आणि स्वप्न आणि हे सगळं व्हॅल्युएबल आहे, अति महत्त्वाचं आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेज, ते आपल्याला आपल्या कल्पनाला जागृत करतात, आणि इनक्रेज म्हणजे आपल्याला उत्साह देतात. टू यूज डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथे आपल्याला मार्गदर्शन करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हवेवर, आणि हे पुढे जाण्यासाठी काय करतात, गेट देअर हवेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आणि ते मदत करतात आपल्याला जीवनाच्या कल्पना पुढे आणण्यासाठी. डाऊन टू अर्थ, तर जमिनीवर राहून किंवा वास्तवाला धरून. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटर्जीज, तर आपल्या कल्पना अंमलात आणण्यासाठी. एक्झिक्यूट म्हणजे काय तर अंमलात आणण्यासाठी. स्ट्रॅटर्जीज म्हणजे काय तर आपली धोरणे अंमलात आणण्यासाठी मदत करतात. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ, तर क्वालिटी म्हणजे कामाची पद्धत, प्रमाण आणि शक्ती, ही वी फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, तर हे आपल्या कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि एनर्जी आपल्याला आपला रिझल्टवर परिणाम करतात. लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट, आणि उदाहरण फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, जीवन हे एक प्रकारचे तुतारे आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग, तुम्ही त्यात जर काही वाजवलंच नाही, त्यात काय टाकलंच नाही वाजवण्यासाठी, इन वी कांट गेट एनिथिंग आउट, तर त्यातून तुम्हाला कसलाच आवाज येणार नाही किंवा त्यातून काहीच बाहेर पडणार नाही, असं लेखकाला सांगायचं आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, तर सक्सेस ही अंधारातून येते, म्हणजे खूप मेहनत केल्यानंतर सक्सेस दिसतं. फाइंडिंग इन द राईट फुटिंग, जर आपण योग्य पावलांचा शोध घेतला तर प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, तर अगदी प्रावीण्य मिळवून आणि हुशारी आपण पुढं सादर करू शकतो पुढच्या ठिकाणी. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम, तर आपली हुशारी कशी दिसते, ऑल डिपेंड सगळं काही अवलंबून आहे, हाऊ वी अप्रोच आपला दृष्टिकोन कसा आहे, आणि टॅकल द प्रॉब्लेम तुम्ही त्या समस्याला कसे हाताळता ह्याच्यावर तुमची इच्छा किंवा तुमचे ॲटिट्यूडवर हे अवलंबून आहे. द
बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. तर हाच मार्ग चांगला आहे, जिथे तुम्ही आहे तिथे. वी वेअर वी वॉन्ट टू बी इज, आणि वेअर वी वॉन्ट टू बी इज, जिथे तुम्हाला जायची इच्छा आहे. फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप्स, आणि नंतर तुम्ही पुढचा पाऊल त्याच्या बाबतीत टाकू शकता. व्हेन वी टॅकल द नेक्स्ट स्टेप, तर तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे, तेव्हा इट शुड बी सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. तर तेव्हा तुम्हाला कोणत्याही सपोर्टची आणि कोणत्याही अन्य गोष्टीची गरज नसेल. तर अशा प्रकारे इथं लेसन तुम्हाला साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर परत एकदा तुम्ही वाचा किंवा समजून घ्या, आणि अशा प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.